नमस्कार, लक्ष्मण टॉकीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी माळेगावच्या यात्रेमध्ये आणि या यात्रेमध्ये काय काय प्रदर्शन होते आणि ही यात्रा कशासाठी प्रसिद्ध आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊ आणि पाहूयात। चला तर आलोच। तर आपण बघू शकतो की या माळेगाव यात्रेच्या सुरुवातीला आपल्याला एक कमान दिसते, ती म्हणजे श्री क्षेत्र खंडेरायगड देवस्थानाची आणि इथूनच मुख्य यात्रा ही प्रारंभ होते आणि आजूबाजूला बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांनी या यात्रेसाठी केलेली आहे। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातून तसेच देशभरातून भाविक भक्त या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। या ठिकाणी आपल्याला एक काका भेटलेले आहेत। काका, तुमचं नाव काय? शिंदे। कुठून आलात? कंधारवरून। यात्रेविषयी तुम्हाला काय माहिती आहे? यात्रा एकदम चांगली भरते आणि संस्कृती यात्रा आहे सगळी संपूर्ण। कारण इथे सगळे हौसे नवसे येतात, त्यामुळे काही टेन्शन नाही। सगळी सुविधा चांगली आहे आणि दरवर्षीचा आनंद घेत आहोत आम्ही। तुम्ही वयस्कर दिसतात आमच्यापेक्षा, तुम्हाला जास्त अनुभव आहे, तर तुम्ही या यात्रेमध्ये कधीपासून येतात? या यात्रेमध्ये कमीत कमी 20 वर्षापासून। 20 वर्षापासून येतात। ठीक आहे चालेल। आपण बघू शकतात की हा घोडा जो की बेफाम धावत आहे। बना माळेगाव यात्रेतील मार्केट हे सगळ्याच गोष्टीने सगळ्याच वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात। थंडीचा महिना असल्या कारणाने ब्लँकेट आहेत, तुळशी कवर आहेत, सगळ्या उच्च दर्जाचे घोंगडी सुद्धा या माळेगाव यात्रेत आपल्याला मिळतात। त्याचबरोबर खेळणी, लहान लेकरांची खेळणी आणि इथे बॅग सुद्धा आहेत।
सगळ्या प्रकारच्या वस्तू या माळेगाव यात्रेमध्ये आपल्याला भेटतात। घोंगडी सुद्धा एक हे दादा घेऊन जात आहे। मागे सरका थोडं मागे सरका कॅमेरा मागे सरका मागे सरका मागे एक मिनिट तुम्ही मागे सरका थोडं सरका अतिशय सुंदर असा पैलवान आहे। यांचे वडील सुद्धा पैलवानच होते, आखाड्यामध्ये तालमीमध्ये राहिलेले आहेत।